हरी हरी, हरे कृष्णा 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विनायकं गुरुर्नामे साक्षरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, साक्षरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्ते, ज्ञानप्रताप बुद्धिर्वश्य ज्ञानेश्वर भगवान मैत्र केला महाबळी, कामा नाही अंतकाळी, आधी गिरी राम नाम, सामावरी हा उत्तम, नाही तरी यम दात खातो करकरा, धन मिळविले चोरी, काळ कल्याण सोडी, कामा नाही रे परिवार, सैन्य लोक बहुफार, तवरी तुमची गोळ, जगाला नाही काळ, तुका म्हणे बापा, सुखवी चौऱ्यांची कृपा, हरी गिरी राम नाम, सामा बरी हा उत्तम. काय सांगायले आपल्याला तुकाराम महाराज, कारण तुकाराम महाराज प्रत्येक जीवाला मोत करीत असतात. कारण तुकाराम महाराजाचं जे बोलणं आहे ते बोलणं आपल्या करता आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की आपण काय करावं, तर मैत्री आपली जी संगती, महाराज म्हणजे मैत्री केला महाबळी, कामा नाही अंतकाळी. तुकाराम महाराज म्हणले की मैत्री कोणा संग करावं, की ज्याच्या संग मैत्री केली तर काळ राहणार, आणि आपली मैत्री कोणा संग आहे तर ज्याच्यात काळ. आपली मैत्री कोणा संग चालली, ज्याच्या संग काळ आपल्याला काय करी तर बांधून घे. मग आता इथं मनुष्य देहामध्ये आपल्याला संगती करताय,
पण संगती कोणाची करा तर संताची करा. आणि आपण संताची संगती करायलो का सोयऱ्याची? सोयऱ्याची करा. लोकांची संगती करायला श्रीमंताची संगती करायला, पण संगती कोणाची करायची तर संताची करायची. का करायची? कारण आपल्या मरण आपल्याला आवडत का? आवडत. आणि मरण आल्याशिवाय राहत, मरण आल्याशिवाय राहत नाही, मरण तर आवडत नाही. आणि याच्या संगतीत कोणाच्या संगतीत मरण जात? इतर लोकांच्या संगतीत मरण जात नाही. आणि संतांच्या संगतीत मरणच राहत. म्हणून कोणाचं आपण ऐकलं पाहिजे? संतांचं. कारण का ऐकलं पाहिजे तर आपल्याला अक्कल, इतर देहात ती अक्कल नाही. आपण आपली अक्कल जर याच्या संगतीत घातली तर आपल्या अकलीची काय होईल? माती होईल. मग त्या अकलीचा उपयोग होईल का? हे पण करते आवाज डबल येते. म्हणून आपली अक्कल कोणा करता वापरा? आपल्या करता वापरा. म्हणून महाराज म्हणले शरीर इंद्रिय अंतःकरण याचा उपयोग करा. मग आपल्याला हा जो देह दिला तर बापाने दिला का देवाने दिला? देह कोणी दिला? देह कोणी दिला? आणि आपल्याला कोणी वाटत? म्हणून आपल्याला जो देह दिला तर तो कोणी दिला? देवाने दिला. पण आपल्याला वाटतं कोणी दिला? बापाने दिला. बापाने दिला का? देवाने दिला तर देवाने संसार मिळवण्याकरता दिला. हे कशा करता दिला? संसार मिळवण्याकरता दिला. देवाने देह दिला तर देव प्राप्ती करतात. कशा करता? देव प्राप्ती करतात. कारण इतर देहात देव प्राप्त करून घेता येत नाही. मनुष्य देहात देव प्राप्तीचा उपाय आपल्याला या देहात करून घेता येतो. घेतला तर याच्यासाठीच होते. पण तुकाराम महाराजांनी सगळं आयुष्य कशा करता घातलं आणि आपलं आयुष्य कुठं घालायला? मग तुकाराम महाराजाला देव भेटले आणि तुकाराम महाराजाची संसारात काय होती? आवड होती. मग तुकाराम महाराजाला देव म्हणाले मी तुमच्यावर प्रसन्न काहीतरी मागा. काय म्हणले? मागा. तुकाराम महाराज म्हणले की अरे तू जे देशील तर ते राहणार आहे का संपणार? मग ते संपणार आहे तर तू देऊन काय फायदा? कोण सुख धरोनी संसारी राहो सांगा मजबा हरी अवघ्या नाशिवंता परी. म्हणून सगळं जे मिळालं ते काय व्हायला? नष्ट व्हायला. मग देवाने जरी काही दिलं तर ते राहत. महाराज म्हणले की अवघाचे आकार, सगळा आकारच काय तर काळाने घेरलेला. येथे उरो नाही आले अवतार येर ते पामर जीव किती. म्हणून तुकाराम महाराज म्हणले जे जे दिसायले त्याचा काय व्हायलाय? नाश व्हायलाय. मग तुकाराम महाराज म्हणले की तुला जर द्यायचं असलं तर काय दे? की देव दे. संसार संसार जर तू द्याला तर राहत नाही. देवा आता ऐसा करी उपकार. तुकाराम महाराज देवाला काय म्हणते? उपकार करायचा तर कोणता कर? संसारात देऊन मी ध करू. आणि आपल्याला संसारात कोणी दिलं तर उपकार वाटतो. काय वाटत? व्यवहारातल्या लोकांना
पण तुकाराम महाराजाला देव प्रसन्न होते, देव तुकाराम महाराजाला देव लागले, पण तरी तुकाराम महाराजाने हात पसरला नाही. तुकाराम महाराजाला शिवाजी महाराजांनी काय केला, नजराणा दिला, पण तुकाराम महाराजांनी घेतला का वापस केला. आणि तुकाराम महाराज शिवाजी महाराजाला काय म्हणतो, तेने आम्ही सुखी मना विठ्ठल सुखी. सुखी आम्ही कशाने, तुम्ही जर देवाचं भजन केलं तर त्याच्यातच आम्हाला काय आनंद आहे, कारण देव न संपणार आहे. आणि जे मिळालं ते काय होत, संपत असत. म्हणून महाराज म्हणजे शरीर आटे संपत्ती आटे, परी हरी नाम न आटे ते बरबी. बरं कोणतंही अंड जार स्वदेश उद्भीज आटे, सगळं काय व्हायलंय, आटणार आहे. पण देवच एक असा आहे, देव काय होईल तर न आटणार आहे, आणि ते खरं आहे. म्हणून देवाचं नाव बी खरं आहे आणि देवाचं रूप बी खरं आहे. आणि जे देवाचं नाव रूप सांगते त्याची संगती करा कोणाची. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, देव सारावे परते संत पुजावे. म्हणून संताची जर आपण संगती केली तर देवाचं देव पण लक्षात येतं. कोणाचं देव पण, मग देव देवाच्या संगतीत कळत असतो. देव कळायचा असला तर कोणाच्या संगतीत कळतो, संताच्या संगतीत कळतो. म्हणून संताच्या संगतीत देव उघडा कळतो, देवाच्या संगतीत देव कळत नाही. नामदेवरावाला देव कळाला का, जेव्हा नामदेवराय कोणाच्या संगतीत गेलते, येसोबा खेचराच्या संगतीत गेलते, त्यावेळेस देव कुठं नाही वाटला. आणि देव आधी देवाच्या संगतीत नामदेवरायाला देव कळाला. म्हणून संतांच्या संगतीत देव कळून घ्या, आणि संतांच्या संगतीत आपल्याला देव कळून घेता येतो. इतराच्या संगतीत देव कळण्याची सोय नाही. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणले की, मैत्र केला महाबळी कामा नये अंतकाळी. तुम्ही चांगला जरी सोबती केला महाबळी तर ते अंतकाळीला कामी येतो. अंतकाळीला महाराज म्हणले कोणीच काम येणार नाही का, पाहते पाहते. मग आता जे प्रेम आहे तर ते देवामुळे का तुमच्यामुळे, देवामुळे. आता आपल्यावर बायको प्रेम करली तर कोणामुळे, शहरात काय श्वास चालू आहे, हवा चालू आहे, म्हणून प्रेम करते का नाही. मग माईने जर लेकरावर प्रेम केलं तर शहरात काय श्वास चालू. जन्माला जन्माला जर श्वास नसता तर माईने प्रेम केलं असतं का, पुरून टाकलं असतं, पुरून टाकलं असतं. मग आता इथं प्रेम कोणामुळे करायचं, देवामुळे. मग आता श्वास चालू आहे तर देवामुळे. मग श्वासावर प्रेम केलं तर मग श्वासावर केलं. पण आपल्याला काय वाटतं, आपल्यावरच. मग हे प्रेम खरं आहे का. म्हणून संसारातलं सगळं प्रेम बनवा बनवा. आणि देवाचं प्रेम कसं आहे, खरं आहे. कारण आता जिद्द कोणी ठेवली, देवा देवा. मग आता जर श्वास बंद झाला तर शरीर काय मरण, सडन का नाही. आता काम सडाना श्वास नसल्या. मग बायकोचा नवऱ्या जीव असला तरी तो ते उचलावत लागत, उचलावत लागत. किती प्रेमाचं असलं तर काय करा, मग ते आता आवरा. आणि थोड जर जास्त उशीर झाला तर काय लावते, उदबत्या लावते. घरात कोणतं फ्रेश स्मेल आणती का, म्हणून आणती वास सुद्धा नाकात कानात गोळी घालते का. मग आता कोणामुळे बसत, श्वास नसल्यावर बसन का, बसवा लागत, बसवावं लागत. मग आता इथं कोणाची उपकारित आपल्या देवाच. म्हणून चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोणाची सत्ता आहे, देवाची. पण ज्याची खरी सत्ता आहे त्याच काय करा,
भजन करा. मग असं भजन आपल्याला इथं मनुष्य देहात करता येत नाही का? आणि केलं तर करता येतं, नाही केलं तर अधोगतीला जातो. कुठं जातो? आणि मनुष्य देह म्हणजे काय? महाराज म्हणले की बहुता सुकृते नरदेह लादला. कारण खूप पुण्य केलं आपण. नरदेह मिळणं सोपं आहे का? महाराज म्हणले नरदेह मिळणं खूप अवघड आहे. जे नरदेह इंद्राला मिळाला नाही ते कोणाला मिळाला? आपल्याला मिळाला. म्हणून इंद्राला मिळाला नाही ना आपल्याला मिळाला, त्याची किंमत कळाली. किमतीचा किंमत कळाली नाही, किमतीचा आहे आणि इकडच घालवलं. कुठं? संसारात. का कशात? महाराज म्हणजे आपली अक्कल कशात चालली? इकडच चालली. काय करायला त्या अकलीचा उपयोग आपल्याला बी कळा. मग शरीरात आतापर्यंत उपयोग करायला का नाही अकलीचा? कशा करता केला? पावडर लावलो, केस, कपड्यात अक्कल घातली. मुरदाड मुरदाडात आपली अक्कल घातली कधी? आपली अक्कल जर खऱ्यात घातली तर अक्कल पाझळत, नाही तर पांढरे केस झाली की हाना काळ. काय करा? पांढरे केस झाली काय हाना, आणि पुन्हा खालून काय होत? पांढर. मग आता कसा आहे? काळा बांडा वसीदा कसा? म्हणून महाराज म्हणले की शरीरामध्ये किती उपाय करावा ते अपाय होत असते. एक ते एक नवलावो जो जो किजे आपाव तव तोची आपाव होऊ लागे. संसारात उपाय करणं हेच काय? अपाय. मग संसारात उपाय करावा का? पहा. संसाराला पाहा. आरशातल्या प्रतिबिंबाला पाहा. कचवा बळा. आणि आपण काय करलो? पाळायला लागलो. ते हातात येईल का? नाही. महाराज सांगत असते की एखाद माकड पाण्यात पाहत आणि पाण्यात पाहिलं की त्याला वाटतं पाहायला हाय का? काय करत? दुसरं आहे त्याच्यात. पाण्यात स्थिर झालं की पाहिलं की दिसलं की ते पुन्हा हात, पुन्हा आलं. आर गेलं गेलं, पुन्हा पाहत आला. तसं आपल्याला वाटतं पोरग झालं, सुख झालं. जरस मोठं झालं बरं, लग्न झालं बरं वाटत. थोडं पांगल्यावर बरं वाटतं का? तू मग पोरग तुमचं ऐकन का बायकोच ऐकन? आणि आपल्याला कोणाचं ऐकावं? आपलं ऐकन का? नाही. मग जमलं का? पांगलं पांगलं. आणि संसार सगळा पांगलेलाच असतो. कोणाचा संसार नीटनिटका नाही. हे नीटनिटक ध्यानात घ्या का जमायच्या नादीला? नीटनिटक ध्यानात घ्या. महाराज म्हणले की काय संसारामध्ये कोण सुख? काय म्हणले? संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे रात्र दिवस. म्हणून संसार काय तर दुःखाचं मूळ आहे. का मुळे? कारण संसारामध्ये मरण. मरण म्हणलं की काय? दुःख आहे. कारण मृत्यू लोक या संसाराला काय म्हणले? मृत्यू लोक. आणि मृत्यू लोक म्हणजे मरण. आणि जे दिसायला ते बी मराय. आता शरीराकडे पाहाव तर मरायतला का जगायले? मरायतला. महाराजांनी आजच सांगितलं की बालपण पेटलं तेव्हा पेटलं मिळ नाही. तरुण झालं, तरुण बी पेटलं. मग पेटलंच का नाही? म्हणजे हे काय व्हायलंय? जळायला लागले. जळत नाही. काय जळत नाही. म्हणून ते जळताना आपण त्याच्यात कळाले का? बोललेले शब्द श्वासाला कळाले का? बोललेले शब्द इंद्रियाला कळाले का? बोललेले शब्द मनात कळाले का नाही? का मनाला कळाले का? मग ज्याला कळाले तो मी का जे कळालं ते? मग तो मी आता आहे, इथं आहे, पण न दिसणार आहे. कसा आहे? मित्र केला महाबळी कामा नाही अंतकाळी. जर आपल्याला केवढाही बलवान जरी मित्र असला तर अंतकाळात काय येत नाही, तर ते उपयोगात येत नाही. म्हणून त्याला मित्र म्हणू नये.
मित्र कोणला म्हणा जो अंतकाळात काय येईल उपयोगात येईल. म्हणून आपल्याला अंतकाळात कोण उपयोगात येतो फक्त देवच येतो. कारण देवाशिवाय अंतकाळात कोणी उपयोगात येत नाही. नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा सोडविना राजा देशीचा चौधरी अधिक सुविरी तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. म्हणजे देवाशिवाय आपल्याला कोणी सोडवणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणले की देवाचं काय करा तर भजन करा. देव आधी नंतर आता बी देव कधी नाही. जेव्हा आपण जन्मलो तेव्हा कोण होता देवच होता. बालपणात कोणी देवच आता बी कोणी आणि नंतर सुद्धा देवच. म्हणजे देवाशिवाय नाही आणि संसार कधीच नाही. म्हणून महाराज म्हणले आधी घेई राम नाम. म्हणून राम नाम काय करावं का आधी घ्यावं कारण देवाशिवाय काही आहे का आणि संसार कधीच नाही. म्हणून सामा भरी हा उत्तम. म्हणून महाराज म्हणले की देवाचं नाव खरंय आणि देवच आधी आहे. कारण सृष्टी असली तरी काय नसली तरी काय देव कसा आहे ते मी आहे. म्हणून देवच खरा आहे. आणि असं जर नाही कळालं तर महाराज म्हणले तर नाही तरी ये मदात खातो करा. महाराज म्हणजे असं जर नाही कळून घेतलं तर एक काय करीत आधीच वाट पाहिला. एक काय करीत असतो मनुष्य देहातल्या शरीरावर जास्त नजर. कारण इतर देहातल्या जीवावर काळाची तितकी काय नाही नजर नाही. जसं एखादी मांजर चिमणीला आधी धरीत का बेंकीला चिमणीला का धरीत चिमणी म्हणून जाईल आणि बेंडकी पुढे आणून जाईल. म्हणून काळ जास्त मनुष्य देहावर आपल्याला. जर मनुष्य देहात मी आता इथं न दिसणारा जाणणारा देव आहे असं कळाल्यावर काळाच्या हातात पडत आणि मी शरीर म्हणल्यावर मग काळाच्या हातात नाही का. म्हणून महाराज म्हणले की काळ याच्यावर टपलेला आहे. आणि म्हणून महाराज म्हणले धन किती जरी मिळवलं तरी महाराज म्हणले की काळ काय करेल धन घेऊन जाईल का ओढून पडून ती. म्हणून म्हणले धन मिळवले कोडी काळ घेतल्या न सोडी. किती धन मिळवलं ते इथं राहील का नाही. म्हणून इथलं धन उपयोगाचं आहे का असं धन मिळवावं की ते काय आपल्या सोबत येईल. म्हणून आता इथं मी न संपणार आहे अनंत आहे असं लक्षात आल्यावर काही मिळवायची गरज आहे का. आणि हे मिळवलेलं काही खरं नाही. म्हणून महाराज म्हणजे कामा नाही परिवार सैन्य लोक बहुफार. म्हणून किती जरी गणगोत असलं तर कामाचं आहे का. आणि राजा जरी असला सैन्य जरी असलं तरी उपयोगी का नाही. म्हणून काहीच उपयोगला तुझा नव्हे हा परिवार. म्हणून महाराज म्हणले हे परिवार काय नाही तर आपला नाही. आपला परिवार काय तर महाराज म्हणले की संतांच्या संगतीत मी देवी असं जर लक्षात आलं तर याला खरं ज्ञान म्हणा. म्हणून महाराज म्हणले कृष्ण माझा पिता कृष्ण माझा काय द्या कृष्णच माझा देवी कृष्णच बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. कारण देवाशिवाय नातं बी कोणाकडे जुळालं देवाकडच यायचे नाते खरे आहेत का. म्हणून देवाकडं आपलं नातं जुळावं म्हणले. तवरी तुमचे बळ जवळ आला नाही काळ. तुकाराम महाराज म्हणले जोपर्यंत नाही पडलो मृत्यूच्या आहारी वाचून आलो हे दोरी उरले ते हरी तुम्हा समर्पित. आतापर्यंत शरीर सुटलं नाही बरंय आणि आता मला देव लक्षात आला तर बरंय म्हणले ना. असं जर नाही लक्षात आला तर काही बरं नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. म्हणून तुकाराम महाराज म्हणले तुमच्या पाया पडतो बाबा या 84च्या काय चुकवा खेपा चुका. कारण किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित. म्हणून जीव भेला शरण गेला विठूसी. म्हणून किती वेळा जन्म मरण सोपे का हो. जन्म मरणासारखं दुःख कोणतंही. म्हणून महाराज म्हणले काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. कारण गर्भावस्थेत इतकं दुःख वाईट नाही आणि ते जीवाच्या माग काय झाले नाही लागले नाही.
म्हणून तुकाराम महाराज म्हणले की काय करा तर लक्ष 84 खेपा चुकवा. म्हणून तुकाराम महाराज म्हणले सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. सुख संसारात किती तर थोड आहे पण दुःख किती. कारण सुरुवातीला बी काय झालं दुःख झालं आणि मरताना बी दुःख आहे आणि भावल्यावर सुख आहे. आणि आपल्याला भावल्यावर सुख पाहतलं का नाही. कोणत्या सुखाला भाळलो भावल्यावर. आणि सुरुवातीला कोणतं झालं गर्भावस्थेत. काय सांगू गर्भीची यातना किती यातना झाल्या. महाराज म्हणले 9 मास कष्ट लासी. किती 9 महिने गर्भावस्थेमध्ये काय झालं. इथं जर गरमाय लागल्यावर कूलर लावायला जाऊ. गर्भावस्थेमध्ये किती दुःख आहे महाराज म्हणले. त्याचे इतकं दुःख नाही. आणि महाराज म्हणले की मरणासारखं दुःख नाही. आणि मग मधी तरुणपणात सुख आहे का सुख माल नाही. म्हणून सुखत नाही. महाराज म्हणले सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण मानी संताची वचन. ध्यान धरा म्हणजे आठवण धरा. कारण मरणाचं दुःख जर ध्यानात धरलं तर महाराज म्हणले की आपल्याला संताचे वचन ऐकावं. मरण जर ध्यानात असलं तर बायकोला बोलावं मरण दिसन का नाही. आणि मरणाचं ध्यान नसल्यावर मरणाची कार्य नाही आठवण संचिताचा धन लोभ हेवा. मरण जर पोचत असलं तर महाराज म्हणले की आपण काय करू तर संताचे वचन ऐकूत म्हणले. गेली रात्रीने ते काय गेले रात्रीने ते अर्धी बाळपण जरा यादी. म्हणून महाराज म्हणले की अर्धा विषय काय झालं तर झोपेत गेलं. बालपण गेले ते दत्ता तरुणपणी विषय यथा म्हातारपणी प्रवर्तली चिंता. महाराज म्हणले की काय राहिलं. तरुणपण खेळता खेळता गेलं तर बालपण खेळताना गेलं तरुणपण विषय व्यथा आणि म्हातारपणात चिंता. आणि मग काय राहिलं आपल्या हातात. म्हणून महाराज म्हणले तुका म्हणे पुढा गाना जुतसते बुढा. जस एखादा बैल जर घाण्याला झुकला केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर एका नाही. तुकाराम महाराज म्हणले की कानडीने केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर एका नाही. जसं एखाद्याने काय केलं तर दुसऱ्या समाजातली बायको केली तर तिला जर वेगळी भाषा येत असली ना आपल्याला वेगळी असली तर जमत का बेजारीच होती. बेजारीच होती. म्हणून संसारात तसंच चाललं. आपलं काय चाललं तसंच चाललं. पैसे मध नको करू कमळापती दी या संगती सज्जनाची. तसं तुकाराम महाराज म्हणले की मला संगती कोणाची संताची सज्जनाची मला ज्याचं लक्षात येणार नाही त्याची संगती देऊ नको. ज्याच्या संगतीत मला देव ध्यानात येईल हरी ध्यानात येईल त्याची काय दी मला संगती दी. कारण संगती काय तर खूप महत्वाची. महाराज म्हणले संत संग देई संत संग देई. कारण संताचा संग काय तर महाराज म्हणले बहु अवघड आहे संत भेटी. किती अवघड आहे बहु अवघड. आणि संतांची भेट झाल्यावर देव जाईल का देव आहेच. देव आहेच. फक्त कोणाची भेट पाहिजे तर संतांची भेट पाहिजे. म्हणून तिने पाचारिले हे बा
म्हणून येर पळे आन झाली आता. तुका म्हणे येरा येरा जे चिन्ह तेथे वाडे सिद सुखा होती. एक मध्ये कसं जमन म्हणजे हो, एक मराठी हो, आणि एक कन्नड. हो. एक कन्नड भाषेत बोलायला आणि एक मराठी मध्ये बोलायला. येईल बा म्हणजे इकडे या. याला वाटलं हे बाबाच म्हणाली मला म्हणून ते पळून गेलं म्हणजे तिथे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले की जीवाचं संसाराचं काय तर कधीच जमत नाही. आणि देवाचं आणि जीवाचं कधीच बिघडत का? कधीच बिघडत. पण जीवाने देवाची संगती कराव का संसाराची? आणि जीवाचं जमत का? जमत नाही. आणि जीवाचं जडाचं जमत का? आणि जीवाचं देवाचं कधीच बिघडत. पण जीव तिकडं नादी लागतो का? जीव कुंकड नादी लागायला तर इकडंच नादी लागायला. बोलयाची त्याशी नको संबंध मानसी. जया घडली संत निंदा तुझ विसरून गोविंदा. जळो त्याचे तोंड नको दृष्टी पुढे भांड. तुका म्हणे देवा दया दुरी मज ठेवा. तुकाराम महाराज म्हणले की त्याच्या संगतीत संतांची निंदा होईल त्याची संगती मला नको. कारण त्याच्या संगतीत काय व्हायलं तर पाप व्हायला म्हणले महाराज. आशियाचे तोंड काय म्हणले जळो. कोणाचं तोंड जळो म्हणले कारण ज्याच्या संगतीत संतांची काय होईल निंदा होईल. समोर ठेवून बसायचं ऐकत म्हणलं त्याला सांगतो म्हणजे त्याला तुम्हाला मोठा मोबाईल पाहिजे. हा बारक्या मोबाईल नाहीच ना. युट्यूबचे येतात हे नाही हे सेपरेट दुसरं आहे ना. वाटले ते धन केले अंता जतन त्यामुळे मोबाईल घेत नाही. कुठलं पुढे इंग्लिश मध्ये लिहायला डबा येतो त्याला दाबलं की ते निघते बाहेर. काय बोलायचं का? तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. बोलवणे तुझी अतिविधी पाया. मारी माय पांडुरंगी. तुकाराम महाराज म्हणजे या संसाराने मी काय झालो तर तापलो. कारण संसारामध्ये किती दुःख. महाराज म्हणले की त्याचे इतकं दुःख कोणतंच नाही. पण त्या दुःखाने काय झालं म्हणून मला देव आठवायला. आणि आपल्याला का देव आठवत नाही तर आपल्याला संसार खरा वाटायला. संसार खरा वाटायला म्हणजे आपण मरण ध्यानात घेतलं का? मरण ध्यानात घेतलं नाही. मरणासारखं दुःख कोणतंच नाही. न मरण्या इतका आनंद कोणता आहे? कोणताच नाही. आणि तो संतांच्या संगतीत नाही का? म्हणून महाराज म्हणले संतांच्या संगतीमध्ये न मारण्याचा आनंद आहे आणि संसारामध्ये मारण्यासारखं दुःख. उन्हाळ्यामध्ये किती ऊन आहे तस मरण असलं तर किती बी काही केलं तर काय दुःखच. मरण असलं काही बी केलं तर काय दुःखच आहे. आणि न मरण असलं काही जरी नाही केलं तर आनंद नाही. आनंद आहे. म्हणून महाराज म्हणले संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता ही सेवा कुटुंबाची. किती सेवा केली तर काय महाराज म्हणले म्हणून तुझे आठविले पाय. म्हणून देवा मी तुझं काय केलं तर ध्यान केलं. कारण देव कसा आहे तर आनंद रूपी. देवामध्ये काय नाही तर दुःख नाही. आणि त्या आनंदाचा आपल्याला काय तर ज्ञान. झोप लागल्यावर आपल्याला दुःख आहे का?
मग झोपेमध्ये किती जरी आपण संसारामध्ये तापलं जर झोप लागली तर किती आनंद आहे. मी सुखाने निजलो असा काय आनंद आहे, असा अनुभव आहे. मग त्या अनुभवाचं आपल्याला ज्ञान नाही. मग ते ज्ञान आपल्याला नाही का? आता नाही का? इथं आहे, आता इथं आहे. मग ते झोपून ये का जागा राहून? झोपेतला आनंद आपण झोपलोच का? मग आपण तो आनंद जागा राहूनच घेतला का? मग तो मी आनंद घेणारा आता इथं नाही का? मग इथं जे दुःख व्हायलं तर आपल्याला आपल्यामुळं व्हायलं का शरीरामुळं? शरीराच्या नादी लागल्यामुळं काय व्हायलंय? जर दुःख व्हायलंय आणि आपण जर देवाच्या नादी लागलो तर ते दुःख आहे का? मग देव आता इथे आणि उघड संसार आता इथे का मानलेला आहे? मानलेला आहे, कल्पनेचा आहे. संसार सत्य नाही. संसार आता इथं हे जे शरीर आहे हे शरीर बदलणार आहे का भासणार आहे? भासणार आहे का बदलणार आहे? आता बदलणार असं आपल्याला इंद्रिय दृष्टीने वाटायला का करेल? आता हे शरीर पाहिलं तर आधी होतं का? आणि पुढं राहील का? आणि आता दिसायला ते खरं आहे का? मग असं खरं आपल्याला ध्यानात घेता येत नाही का? म्हणून महाराज म्हणले की फक्त असं खरं मनुष्य देहात संतांच्या संगतीत ध्यानात घेता येते. म्हणून महाराज म्हणले बहुता जन्मीचा झालो भारवाही सुटीचे हे नाही वर मठावी. म्हणून अनंत जन्मीतला आपल्या डोक्यावर काय? हा 184 योनीतून काय आलो? फिरत फिरत आलोत का नाही? आणि कशा करता आलो तिथं? तो भार टाकून देण्याकरता जिथं आलोत का नाही? येणेच शरीरे शरीरा येणे सरे पिंब होना येर धारे चिरा पडी. कारण मनुष्य देहात आपण आलो तर इतर देहातले शरीर नाही असं ठरवण्याकरताच आलो. आणि इथं येऊन जर हे ध्यानात नाही घेतलं तर पुन्हा ओझचे का नाही? पुन्हा ओझ घेऊन आलो तर मुजू काय चाललो? ओझच घेऊन चाललो. म्हणून मनुष्य देहात आपण आलो तर हे आताच असणार शरीर काय खोटे का मागची बी खोटी होती. म्हणून तुकाराम महाराज म्हणले मागलिया जन्मा मुक्त झालो मी पहिलाच मुक्त होतो. पण वाट्याला खरं मानल्यामुळे दुःख वाटत होत. वास्तविक मी खोटा होतो का? खराच होतो. आणि असं खरं पण संतांच्या संगतीत काय येतं तर ध्यानात येतं म्हणले महाराज. वाढविलो चोरी अंतर बाह्य बाह्यकारी कनव न करी कोणी माझी. बहु पांगविलो बहु नागविलो बहु दिसे दिस झालो कासावीस. तुकाराम महाराज म्हणले की इतर देहामध्ये काय झालं तर खूप बेजार. किती बेजार झालो? खूप बेजार झालो. आणि 184 योगी भोगून भोगून खूप आलो तर मनुष्य देहात आलो. म्हणून इथं येऊन आपण संसाराच्या नादी लागा का की राट गाड जो पडा ही उतरंड काय करा फोडा. कारण ही उतरंड ह्या देहात फोडता येते. ह्या देहातून आपल्याला मुक्त होता येते. मनुष्य देह काय म्हणले तर मुक्तीचा दरुज आहे. कोणता दरुज आहे? मुक्तीचा दरुज आहे. पण आपण मुक्तीचा दरुज म्हणालो का भोगायचं म्हणालो? भोग भोगायचं साधन समजावे. वास्तविक मनुष्य देह काय तर मुक्तीचा आनंद भोगण्याकरता मिळाले नाही. मुक्त तर आपण आहोतच पण मुक्तीचा सोहळा भोगण्याकरता मनुष्य देह. कशा करता? आणि इतर देह सोहळा भोगता येतो का ते बंधनात? जसं इतर देह मध्ये जेल मध्ये घातलेल्या माणसावर यायला ती सजा काय करत नाही? पाठ नाही. म्हणून इतर देहात हे काय बांधलेले आणि मनुष्य देह काय तर स्वतंत्र आहे. आणि त्या मनुष्य देहात आपण जर विचार केला तर बंधन इतर देहातले आपल्याला संपवता येते. म्हणून तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे आता धाव घाली वेगी द्रीद तुझी जगी दिनानाथा.
म्हणून तुकाराम महाराज म्हणते की आता आपल्याला मनुष्य देहात वेग घेता येतो, धाव घेता येतो. कारण इतर देहामध्ये आपल्याला काही करता येत नाही. इतर देहात संसार होत असतो, कळत असतो, पण मनुष्य देहात आपल्याला कळून ओळखू येत असतं की अनुभवाला येणारा संसार काय नाही तर सत्य नाही. आणि इतर देहात अनुभवाला येणारा संसार खोटा वाटत नाही, म्हणून ते पाशात गुंतलेले, बंधनात गुंतलेले. आणि मनुष्य देहात शरीरात येऊन शरीर मी माझं खरं नाही असं आपल्याला ओळखण्याची शहाणपणा त्या मनुष्य देहात ध्यानात घेता येते, इतर देहात ध्यानात घेता येत नाही. म्हणून मनुष्य देह चांगला आहे. कशा करता? परमार्था करता. मनुष्य देह संसारा करता चांगला नाही आणि परमार्था करता चांगला आहे. मग परमार्था करता जर वापरलं तर बरं आहे, संसारा करता वापरलं तर बरं आहे? काहीच बरं नाही, असं खरं आहे. आणि हे कुठं ध्यानात घेता येतं? इथं ध्यानात घेता येतं. भक्ती ऋणी देव बोलती पुराणी, निर्धार वचने साज खरी. मागे काय जाणो ऐकली वार्ता, कबीरा साथे जाता घड्या वाटी. माघर्या धन आणले घराशी, न घे केला त्याशी त्याग तेने. नामदेवाच्या घराशी आणले, तेने लुटिले तुझ्या हाती. प्रत्यक्षाची काय द्यावी हे प्रमाण, निंबोगाची ऋण फेडिले. बीज दळूनिया केली आराधना, लागे नारायणा वर्णेती. तुका म्हणे ऐसा नाही ज्या निर्धार, नाडील साचार तुझी. भोग घडे त्याग, त्यागे अंगी येती भोग. ऐसे उपराटे वर्म, धर्म अंगीचा धर्म. देव अंतरी ते पाप कोठी, उगवा संकल्प तुका म्हणे भीड खोटी. लाभ विचाराच्या पोटी. तुकाराम महाराज म्हणले की कोणाच्या भिडात पडू, कोणाच्या भिडात पडलं की काय होत असतं, तर त्या भिडापोटी त्याला खोटा असलं तरी काय म्हणावं लागतं, तर खरं म्हणावं लागतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणले विचाराने चला. कशाने चला? आणि मनुष्य देहात आपल्याला विचार आहे, इतर देहात तो काय नाही तर विचार नाही. आणि इथे येऊन जर विचार केला तर विचार कोणा करतात तर आपल्या करतात. विचार विचारा करता नसतो, आत्मा आनंदाचा उपभोग घेण्याकरता काय असतो? विचार असतो. मग आता इथं आपण शरीराबद्दल विचार केला तर शरीर आधी काय खरा, येर काय म्हणले ते, म्हणून देह खरा नाही. देह आधी काय खरा, आणि देह संबंधी सगळा पसारा काय खरा आहे? कारण देहच खरा नाही, आणि मग पसारा खरा आहे का? हे विचार करता येतो का नाही? मग आपण पसारा वाढायच्या नादी येत का? कशाची वाढायच्या नादी? कोण लाविनात काय लागला? वाढाव, वाढावे संतान ग्रही व्हावे, धन धान्य सगळं वाढाव. तुकाराम महाराज म्हणजे वाढिलं तर बेजारी होईल का? काय बेजारी होईल. म्हणून महाराज म्हणजे की अनुभवाला येणार शरीर काय तर जे दिसतं ते नसतं, म्हणून जग फसतं. जग फसायला कशामुळे? जे दिसतं ते नसतं. म्हणून शरीर आता इथं खरं आहे का माझ्यामुळे खरं आहे? म्हणून माझ्यामुळेच ते आहे, वास्तविक ते सुद्धा नाही. म्हणून शरीरामुळे शरीर नाही तर हवेमुळे, आणि हवा सुद्धा हवेला कळत नाही तर ती कोणामुळे कळायली? तर आपल्यामुळेच कळायला ना. आपल्याला कळलं कोणाचं आहे? तर आपलंच. आपलं कळणं दुसऱ्याच आहे का? आपलं कळणं आपल्यामुळेच आहे. असं आपल्याला या विचाराचं जर विचार निरखित गेली होतो तो तन्मयच आहे. म्हणून महाराज म्हणजे विचार जर केला तर विचार आपल्या स्वरूपात टिकत नाही. जाणीव जे न निघे, विचारा पाऊली मागुती निघे, तर तू आईनी निघे अंगी जायचा. विचार जर केला तर विचार आपल्यात शिरतो का? विचार कुठं होते? इकडच. आणि आपला विचार करीत, आपल्याशिवाय विचार नाही. शरीर दिसणार आहे तर आपण कसे
न दिसणारे असं मानलं. इंद्रियामुळे आपण पाहणारे असं नाव आलं. मनामुळे आपण सुखदुःखी आहे असं नाव आलं. वास्तविक मी कसा आहे हे सांगता येत नाही, पण मी असा नाही असा नाही हे मात्र काय करता येतं, सांगता येतं. पण मी कसा हे सांगता येतं का? म्हणून महाराज म्हणले की निश्चित करावा. काय करावं लागतं? निश्चित करावं लागतं. म्हणून जाणीव तिथं शिरत नाही आणि आपल्याशिवाय जाणीव आपला विचार करीत नाही आणि आपल्याशिवाय ती आकार धरीत नाही. असा आपला आकार अव्यक्त निराकार नाही. ज्या आकार ते ध्वनी चराचर हरिसी भजे असं भजन कुठून आणि आपलं भजन कुठून? शरीराला मी समजून, आपलं भजन शरीराला मी समजून, महाराज समजून माळा घालून. महाराज म्हणले की शरीराला जोपर्यंत मी म्हणणं संपत नाही तोपर्यंत खरं भजन सुरू होत नाही. तुकाराम महाराजांनी भजन केलं तर कशाला समजून? शरीराला मी न समजून भजन केलं. देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा काळ सारा चिंतनी. म्हणून देव प्राप्त केला तर देहाला मी काय तर मी न समजलं आणि देहाला मी समजून भजन जरी केलं तर महाराज म्हणे भजन ते वंगाळ वाणे नरका जाणे सुखे ना. देहाला मी समजून परमार्थ जरी केला तर तो काय तर घातकी. आणि देहाला मी न समजून आपण काही जरी ध्यानात घेतलं तर तो काय परमार्थ आहे. असं आपल्याला तुकाराम महाराजाच्या संगतीत ध्यानात घेता येतं. म्हणून तुकाराम महाराजांनी हे अभंग जर लिहिले तर आपला माथा काय जाग्यावर येण्याकरता लिहिले. आपला माथा काय झाला बिघडला आणि गाथा जर आपण वाचला तर आपला माथा काय होईल जाग्यावर येईल. म्हणून बिघडलेल्या माथ्यामध्ये तर गाथ्यामध्ये असे अभंग आहेत तर त्या अभंगामध्ये आपली काय होतं तर दुरुस्त होईल आणि आपण परमात्मा आहोत असं ध्यानात आल्याशिवाय आपण ज्याच्या नादी लागलो त्याचा नाद काय होईल सुटल आणि जेव खरा आहे त्याचा नाद लागल. असं आपल्याला संत सायास करून शिकवाय. काय करायले? करोनी सायास शिकविती. संत सायास करून काय करले? शिकवायला. आणि कोणी आपल्याला सायास करून शिकवतं का? संसारामध्ये आपल्याला ढाकलाय लागले का? कसे ढाकलायच लागले. पडली हे रूढी जगा परिचार चालविती आव्हार. पोराला आपण ढकललं का नाही? आपल्याला बापा ढकललं का नाही? आणि आपण कोणाला ढकलायलो आणि कुठं ढकलायलो? मरणाच्या काठी. जसं खाटकाच्या दावडीला बोकडे बांधलेले तर एका माग एकूण काय व्हायले चालले. मग एक काढला तर त्याचा नंबर येईल का नाही? म्हणून संसारामध्ये काय आहे तर मरणच. मरती नेली नेनो किती हाच लाभ यायच्या संगती. म्हणून संसारात मरणाशिवाय अनुभव नाही आणि परमार्थामध्ये न मरण्यासारखा आनंद. मरण माझे मरून गेले मज केले अमर. म्हणून न मरणे इतका काय नाही आनंद नाही. पण ती आनंद कशाने तर विचाराने. कशाने? आपल्याला वाटतं दिसा. आता डोळ्याने फक्त रूप दिसत. कशाने? मग 4 विषय दिसणार आहेत का न दिसणार? न दिसणार आहेत. फक्त रूपच काय दिसणार आहे. म्हणून दिसणाऱ्या रूपाला किंमत देतो का न दिसणाऱ्या शब्दाला बी देतो? मानव लागतो. म्हणून रूप काय दिसणार आहे बाकी 4 विषय न दिसणारे. आणि त्याला जाणणारा दिसणार आहे का न दिसणार? न दिसणार आहे. म्हणून जाणणाराच जाणणं हे आपल्याला ध्यानात घेता येतं का नाही? आणि हे जर ध्यानात घेतलं तर महाराज म्हणले सरली त्याची वेरधार झाला सफल व्यापार हरी आला. आता मग काहीची भय चिंता. हरी आता आल्यावर भय का चिंता आहे? भय बी नाही चिंता नाही. तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे हरी आणि काही उरून बी
उरी असा हरी ध्यानात आल्यावर काही उरत का? आणि हरी जर ध्यानात नाही आला तर मग सगळं उरलेलं आहे का नाही? मग किती व्याजाने महाराज म्हणले की गंती ते न करा होणे गाढव कुत्रा म्हणून कोणाचा आहे तर बेजारी आहे. आणि असं जर ध्यानात आलं तर महाराज म्हणजे बेजारी नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणजे तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराच्या पोटी. तुकाराम महाराज कोणाच्या भिडात पडले नाही आणि आपण सुद्धा कोणाच्या भिडात पडू नका. आणि संतांच्या मार्गाने वेद मार्गी मुनी गेले त्याच मार्गी चालिलो. म्हणून संत कोणत्या मार्गाने गेले? वेद मार्गाने. आणि त्या मार्गाने आपण जर संतांच्या मार्गाने चाललो तर राजमार्ग आहे. कोणता मार्ग आहे? राजमार्ग आहे. जसं राजमार्गामध्ये यश लागत नाही आणि आडरानात केल्यावर काय होतं? यश लागत. आणि राजमार्गामध्ये यश लागत नाही. म्हणून संतांच्या मार्गामध्ये दुःख नाही. आणि असं संतांच्या संगतीत ध्यानात येतं. म्हणून झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. कुंडली वरदा